नमस्कार मंडळी. आज आमच्या अद्विताचे अन्नप्राशनचा कार्यक्रम आज केलेला आहे. तर त्याचंच हे डेकोरेशन बनवलेलं आहे. त्यात आम्ही 56 भोग ठेवलेले होते. तर हे आम्ही सगळे बाहेरूनच आणले होते. त्यामध्ये काही स्नॅक्स होते, मिठाई होती, फ्रूट्स होते आणि बेकरीचे प्रोडक्ट होते. आणि घरी आम्ही फक्त खीर आणि मूग डाळ बनवली होती. तर ते आधी खायच्या वेळेसच मी त्या वाट्यांमध्ये ठेवलेल्या आहे. वाट्या आता सध्या ह्या खाली ठेवलेल्या आहे, कारण तिला खाऊ घालायचं होतं म्हणून ते आधी आम्ही ठेवलं नाही. त्यामध्ये कचरा वगैरे पडण्याची शक्यता असते, कारण धावपळ असते ना त्यावेळेस घरामध्ये. तर अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. तर बघा कसं आहे, घरच्या घरीच केलेलं आहे, कुठलाही बाहेरून मग कोणी लावलेलं नव्हतं. घरच्या घरी आम्ही फुलांचं हे डेकोरेशन केलेलं आहे. आता सुरुवातीला आम्ही अद्विताचा व्हिडिओ काढून घेतलेला आहे, कारण नंतर ती रडते की काय, म्हणून सुरुवातीला आम्ही काही तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतलेला आहे. छान बसलेले आहे आणि खाली आपला पिलो आहे, तर त्याचं जुगाड केलेलं होतं तिला बसवण्यासाठी. छान बसली त्यामध्ये मस्त, कारण अजून तिला बसता येत नाही, फक्त पालथीच पडते. आणि शांत आहे, खूप अशी चटपटी नाही. आता अन्नप्राशन म्हटलं की सुरुवातीला अन्नपूर्णा मातेची इथे अभिषेक करून घेतलेला आहे तिच्या मम्मीनी. आणि अभिषेक केल्यानंतरच तिला आपण भरवणार आहोत. तर हे आम्ही साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला जेवढं माहीत होतं ना, तर तेवढंच आम्ही इथे केलेलं आहे. तर पंचामृताने अभिषेक सुरू करून घेतलेला आहे अन्नपूर्णा मातेचा, की आमच्या अद्विताचा. आणि तिच्याकडे प्रार्थना पण केली तिच्या मम्मीने की आमच्या अद्विताचं आरोग्य व्यवस्थित राहावं, म्हणून तिच्याकडे प्रार्थना केली अन्नपूर्णा मातेची. आता अभिषेक करून झालेला आहे. आता तिच्या मम्मी पप्पांनी सुरुवातीला थोडेसे तिच्याबरोबर फोटो काढून घेतले, कारण मुलांचा काही भरोसा नसतो की नंतर कंटाळतात आणि नंतर फोटो पण व्यवस्थित येत नाही, मग सुरुवातीलाच थोडेसे फोटो काढून घेतले. आता तिला सुरुवातीला तिच्या मम्मी पप्पांनीच घास भरवलेला आहे. तर असे म्हणतात, काही भागात प्रत्येकाकडे वेगवेगळं असतं. कोणी मम्मी पप्पा भरवतं, कोणी आई भरवते, कोणाकडे आजी आजोबा भरवतात, कोणाकडे मामा भरवतात. तर तुमच्याकडे कोण भरवतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता इथे दोघांनी मुगाची डाळ भरवलेली आहे. तर आम्ही ते गोड तिला काही भरवलेलं नाही, गोड खाऊ घातलेलं नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की मुलांना साखर आणि मीठ अजिबात देऊ नये. जर तुम्ही शोक म्हणून जर दिला तर त्यांना ती सवय लागते. म्हणून त्या दिवशी सुद्धा आम्ही सुरुवातच तिला मूग डाळीपासूनच केलेली आहे. तर एक आठवडाभर तिला मूग डाळच आता देणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं तांदूळ टाकून त्याचं जेवण वाढवणार आहोत. हळूहळू करून एक हप्त्यामध्ये तिचं जेवण वाढवत जायचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही डॉक्टराच्या सल्ल्यानेच तिला खायला सुरुवात केलेली आहे. तर आता ती पूर्ण 7वा महिना तिला लागलेला आहे. 7व्या महिन्यात तिचं आम्ही अन्नप्राशन केलेलं आहे. तर आता बघा, तर अशा प्रकारे दोघांनीही मूग डाळ तिला भरवलेली आहे. त्यामध्ये गोड आणि मीठ अजिबात नाही, फक्त मूग डाळ असते ना ती 30% मूग डाळ आणि बाकीचं पाणी असं त्यांनी खायला घालायला सांगितलं होतं. तशाच पद्धतीने आम्ही बनवलेलं होतं. छान शिजवून घेतली. त्यामध्ये मीठ हळद काहीच टाकलेलं नाही, तूप वगैरे काहीच टाकायचं नाही, तेल तूप अशाच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. लहान मुलांना असे सुरुवात करतात खाण्यासाठी. तर जेव्हा तुम्ही लहान मुलांना तुमच्या सुरुवात करतात ना खायला, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी, म्हणजे आपल्याला आपल्या मुलांना काय पचतं काय नाही पचतं. सुरुवातीला थोडं घालायचं. तर इथे हा तिचा मामा आहे, म्हणजे माझ्या सुनबाईचा मामाचा मुलगा, म्हणजे हिचा पण मामा. आणि तिचा स्वतःचा मामा अमेरिकेला आहे, त्याच्यामुळे तो नसल्यामुळे तिच्या दुसऱ्या मामाने इथे तिला भरवलेलं आहे. तर मामा पण पाहिजे होता म्हणून तो इथेच राहत होता, तर त्याला पण आम्ही बोलवून घेतलेलं आहे त्या अन्नप्राशनसाठी. तर अशा प्रकारे त्याने पण तिला इथे डाळ भरवलेली आहे. तर ती छान खात होती, अगदी आवडीने खात होती. बघा तुम्ही, कुणाकडे तिचं कुणाकडे लक्षसुद्धा नव्हतं. अगदी जसा चमचा येईल तशी खायला सुरुवात करत होती. आणि फर्स्ट टाईम होता तरी ती खायला असं तोंड म्हणजे हे केलं नाही, खायला नको म्हटली नाही अजिबात. आता आजी आजोबा तिला भरवणार आहेत डाळ. तर आता सुरुवातीला मी भरवलेली आहे तिला डाळ. आणि आता तिला मीच भरवणार आहे, म्हणून आता ती बघा किती पटापट खात आहे डाळ.
तर बरेच मुलं खात नाही, पण आमची अद्विता खूप हुशार आणि खूप शहाणी आहे आणि शांत आहे. तर असं पाणी पण प्यायला कंटाळा करत नाही, आता हे जेवण पण खायला कंटाळा करत नाही आणि अशी जास्त रडतसुद्धा नाही अजिबात. बरेच मुलं रडतात. इतक्या बारशाचे पण तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, तर त्यामध्ये तर ती 2च महिन्याची होती, पण इतकी शांत होती, अजिबात रडले नाही. सगळे तिचं कौतुकच करत होते खूप. तर अजिबात रडकी नाही, शांत आहे. फक्त तिला भूक लागल्यानंतरच थोडीशी रडते, एरवी ती खूप शांत असते. तर अशा प्रकारे आम्ही तिला आता ही डाळ आता भरून घेतलेली आहे. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने अन्नप्राशन केले जाते, तर आम्हाला इतकं जास्त काही माहिती नव्हतं, पण करायचा होता कार्यक्रम आणि आता असे कार्यक्रम भरपूर करतात लोक. तर म्हटलं आपण पण करूया, कारण मुलं जेव्हा मोठे होतात ना, तर तेव्हा मम्मी पप्पांना विचारतात, जेव्हा व्हिडिओ बघतात, तुम्ही आमचं अन्नप्राशन केलं होतं का हे तुम्ही आमचं केलं होतं का, असं सगळं विचारतात. म्हणून हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एक हे पण आहे. तर केलेलं हेच प्रथेप्रमाणे चांगलं असतं केलेलं. आता सगळं अन्नप्राशन झाल्यानंतर सगळ्यांचे व्हिडिओ शूट केलेले आहे इथे. तर सुरुवातीला तिचे मम्मी पप्पांचे फोटो काढून घेतलेले आहे, कारण नंतर रडते की काय. आणि नंतर आम्ही आमचा फॅमिली ग्रुपचा फोटो काढलेला आहे सगळ्यांचा. आता कंटाळली होती थोडीशी, आता तिला झोप पण आली होती, कारण रात्रीचा तिचा 8 वाजले होते जवळपास आणि 8 वाजता ती झोपते. म्हणून आता तिची वेळ झाली होती झोपण्याची. थोडीशी शेवटी ती थोडीशी किरकिर करायला लागली होती, पण छान कार्यक्रम पार पडला. अगदी अजिबात रडली नाही. अशा प्रकारे तिचे फोटो पण छान शूट केलेले आहे. सगळ्यांनी फोटो बघितल्यानंतर असे वाटत होतं की स्टुडिओमध्ये शूट केलेले आहे. तर हे आहे तिचे मम्मी पप्पा. आमचा हा फॅमिली फोटो आहे. आजोबा, आजी, मम्मी पप्पा, अद्विता आमची. तर आमच्या अद्विताचा अन्नप्राशनचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आमची अद्विता कशी दिसते हे सुद्धा आम्हाला नक्कीच सांगा. अशा प्रकारे कार्यक्रम झाला.